नमस्कार. आज आपण भरपूर सारी मेथी आणि बाजरीचं पीठ वापरून खमंग असे थालीपीठ तयार करणार आहोत. अगदी मनात येईल तेव्हा 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही थालीपीठ तयार करून खाऊ शकता. असे हे गरमागरम थालीपीठ दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत अगदी अप्रतिम लागतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थालीपीठ तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी एक मोठा चमचा अख्खे धणे, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या आणि काही अद्रकचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत. लसूण गावरान आहे त्यामुळे सालं वगैरे काढलेलं नाही, असाच हातावरती चोळून घेतलेला आहे. आता हे घेतलेले सर्व साहित्य छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. पाणी वगैरे अजिबात न घालता छान असं बारीक करून घ्यायचं आहे. हे वाटण घालून थालीपीठ तयार केलं ना, चवीला अगदी अप्रतिम तयार होतं. हे पहा, अशा प्रकारे अजिबात पाण्याचा वापर न करता छान असं बारीक करून घेतलेलं आहे. परफेक्ट. आज आपण भरपूर सारी मेथी आणि बाजरीचं पीठ घालून हे थालीपीठ तयार करणार आहोत. त्यामुळे मी या ठिकाणी एक साधारणतः छोटी आपली मेथीची जुडी असते ना, ती सर्व जुडी स्वच्छ आधी साफ करून निवडून घेतली. त्यानंतर मेथी स्वच्छ धुवून घेतली आणि सुकल्यानंतर ना छान अशी बारीक बारीक कापून घेतलेली आहे. जास्तीची देखील बारीक बारीक न कापता थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे. त्यासोबतच 2 मोठे कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत. आज आपण भरपूर सारी मेथी घालून हे थालीपीठ तयार करणार आहोत, त्यामुळे अगदी पौष्टिक असं तयार होणार आहे. आता थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात. त्यासाठी एक मोठं मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे. बाऊलमध्ये ही कापून घेतलेली सर्व मेथी, त्यासोबतच 2 कापलेले बारीक बारीक कांदे देखील घालून घ्यायचे आहेत. परफेक्ट. आज आपण जास्तीत जास्त बाजरीचं पीठ वापरून हे थालीपीठ तयार करणार आहोत. त्यामुळे आपली जी छोटी आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने 2 वाटी सुरुवातीला बाजरीचं पीठ घातलेलं आहे. त्यासोबतच अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि पाव वाटीला थोडंसं जास्त बेसन पीठ घातलेलं आहे. आता या ठिकाणी पिठांचं जे व्हेरिएशन आहे ना, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला बाजरी ह्यावेळेस खायची नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी बाजरीच्या पिठाऐवजी 2 वाट्या ज्वारीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. आता लगेचच मोठे 2 ते 3 चमचे गावरान पांढरे तीळ घालायचे आहेत. तीळ घालून थालीपीठ एकदा करून पहा, खरंच चवीला खूप अप्रतिम लागतात. त्यासोबतच पौष्टिक देखील होतात, कारण तीळ खाल्लेले आपल्या शरीराला खूप चांगले असतात. आता हे सर्व घालून झाल्यानंतर लगेचच अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि आपण जे सुरुवातीला वाटून घेतलं होतं ना, ते सर्व वाटण ह्या स्टेजला घालायचं आहे. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे घातलेले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कापून घेतलेल्या मेथीसोबत. आता मी या ठिकाणी संपूर्ण मेथी घातलेली आहे. जर तुमच्याकडे पालक असेल ना, तर थोडासा पालकसुद्धा ह्यामध्ये बारीक कापून घालू शकता. अजून पौष्टिक असे हे थालीपीठ तयार होतील. भरपूर सारी मेथी आणि पालक घातल्यामुळे थालीपीठ खरंच चवीला खूप छान लागतात. त्यासोबतच अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व जे जिन्नस आहे घातलेली पिठं आणि मसाले अगदी व्यवस्थित असं कापून घेतलेल्या मेथीसोबत मिक्स करून घेतलेले आहेत. सुरुवातीला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे घातलेले जे मसाले आहेत ना, ते अगदी छान असे मिक्स होतात. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला वाटून घेतलं होतं ना, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि चांगलं असं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे भांडं, जेणेकरून काही राहिलेलं वाटण असेल ते देखील व्यवस्थित असं निघेल. हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं. लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घाला, म्हणजे परफेक्ट असं हे थालीपीठसाठी पीठ तयार होईल. हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. जास्तीचं घट्ट नाही, जास्तीचं पातळ नाही. चला तर आता हे जे मळून घेतलेलं थालीपीठचं पीठ आहे ना, ते साधारणतः 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात फक्त. जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर ते थोड्या वेळाने पातळ होतं. जर तुम्हाला घाई असेल तर भिजत वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही. लगेचच तुम्ही थालीपीठाचे तयार करायला घेऊ शकता. जास्तीचा वेळ भिजत न ठेवता लगेचच मी थालीपीठ बनवायला सुरुवात केलेली आहे. आज मी एका कॉटनच्या रुमालावरती हे थालीपीठ थापून घेणार आहे. रुमाल चांगला आधी ओला करून घ्यायचा आहे, त्यातलं पाणी सर्व पिळून काढायचं आहे आणि हे बघा, अशा पोलपाटावरती हा ओला करून घेतलेला रुमाल घालून घेतलेला आहे.
आता ना पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थालीपीठचं भिजवून घेतलेलं जे पीठ आहे ना त्याचा उंडा करून घ्यायचा आहे। तुम्हाला केवढं मोठं छोटं थालीपीठ हवं असेल ना त्यानुसार तुम्ही याचा उंडा करून घेऊ शकता। हे पहा, अशा प्रकारे आज मी मध्यम आकाराचे आणि मध्यम जाडीचे थालीपीठ थापून घेणार आहे। त्यामुळे आपल्या पोळीसाठी ज्याप्रमाणे आपण उंडा घेतो त्यापेक्षा अगदी थोडा घेतलेला आहे। आता थालीपीठ थापायला घेण्यापूर्वी ना आपण हा जो ओला करून घेतलेला सुती कापड आहे ना त्यावरती पुन्हा असं पाणी शिंपडायचं आहे आणि पुन्हा असा ओला करून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे काय होतं, थालीपीठ आहे ना एकसारखं थापलं सुद्धा जातं। त्याचप्रमाणे आपण जेव्हा थालीपीठ तव्यावरती घालतो ना तेव्हा अजिबात या रुमालाला चिटकून वगैरे राहत नाही। छान असं अख्खच्या अख्खं गोलाकार थालीपीठ निघतं। आता बंदोबत हा गोळा ठेवायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हातांच्या बोटाने हे थालीपीठ मस्त असं थापून घ्यायचं आहे। थोड्या थोड्या वेळाने ना असं पाण्याचा हात घ्यायचा आणि थालीपीठ एकसारखं हातांच्या बोटांनी पीठ पुढे पुढे सरकत मस्त असं थापून घ्यायचं आहे। थोडा मध्ये मध्ये असं पाण्याचा हात घेतला तर काय होतं, थालीपीठचं जे पीठ आहे ना ते बोटांना कुठेही चिटकून राहत नाही आणि जास्तीचं पातळ थालीपीठ थापण्यास मदत होते। हे पहा, अशा प्रकारे मी मस्त असं थालीपीठ जे आहे ना ते थापून घेतलेलं आहे। जास्त जाड नाही, जास्त पातळ देखील नाही, मध्यम असं जाडीचं तयार करून घेतलेलं आहे आणि मध्यम गोलाकार केलेला आहे, जास्त देखील मोठं केलेलं नाही। परफेक्ट मस्त असं थालीपीठ थापून तयार झालेलं आहे। आता असं थालीपीठ थापून झाल्यानंतर थालीपीठ छान असं आतपर्यंत भाजलं जावं आणि लवकर भाजावं यासाठी मस्त असे 4 ते 5 होल करून घ्यायचे आहेत बोटांनी। हे पहा, या पद्धतीने आता लगेचच थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तवा चांगलासा गरम करून घेतलेला आहे। तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जे थालीपीठ जे आहे ना ते कापडासकटच उचलायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हळूवारपणे घालायचं आहे आणि जे कपडा आहे ना तो अलगदपणे काढून घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अजिबात थालीपीठ कपड्याला कुठेही चिटकून वगैरे राहिलेलं नाही, अख्खच्या अख्खं निघालेलं आहे। मस्त असं आपलं थालीपीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवायची आहे आणि थालीपीठ जे आहे ना ते खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। कधी पण थालीपीठ भाजताना जास्तीचा मोठा गॅस करून भाजायचा नाही, नाहीतर ते फक्त बाहेरूनच जळल्यासारखं वाटतं, बाहेरूनच भाजल्यासारखं वाटतं, आतून तसंच कच्चं राहतं। असं थालीपीठ खाल्ल्यावरती तुम्हाला त्रास देखील होईल पोटाचा किंवा मग ते कच्चंच राहिल्यामुळे अजिबात चवीला व्यवस्थित सुद्धा लागणार नाही। हे पहा, अशा प्रकारे वरतून लागेल तसं थोडंसं तेल घालायचं किंवा नाही तेल घातलं तरी सुद्धा चालेल आणि मस्त असं कलथ्याच्या मदतीने वरखाली करायचं आहे बाजू थालीपीठची आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने आता थालीपीठची बाजू आपण बदली करून घेतलेली आहे। थालीपीठ पहा मस्त असं एका बाजूने भाजून तयार झालेलं आहे। ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर कडक थालीपीठ आवडत असेल ना तर तुम्ही जास्त वेळ सुद्धा हे थालीपीठ अगदी कमी आचेवरती कलथ्याने दाबत दाबत भाजून घेऊ शकता। ज्या पद्धतीने तुम्हाला थालीपीठ हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ खरपूस भाजून घेऊ शकता। अशा प्रकारे दुसरं थालीपीठ देखील मी तयार करून घेतलेले आहेत। साधारणतः तयार केलेल्या मिश्रणामध्ये 8 ते 9 मध्यम आकाराचे थालीपीठ आरामशीर तयार होतात। मी या ठिकाणी काही थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही हे गरमागरम थालीपीठ दह्यासोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता। गरम गरम थालीपीठ चवीला खरंच खूप अप्रतिम लागतात। थंड जरी झाले ना तरी आहे तसेच मऊ लुसलुशीत राहतात, अजिबात वातट किंवा कडक होत नाही। एकदा तरी असे भरपूर मेथी आणि बाजरीचे पीठ घालून थालीपीठ करून पहा, खरंच चवीला एक नंबर तयार झाले होते आणि खूपच हेल्दी आणि पौष्टिक आहे। रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा। कसे झाले थालीपीठ मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। असेच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।